स्मार्ट सिटी अंतर्गत शनी मंदिरजवळ बांधण्यात आलेल्या ब्रिजमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। ब्रिज कामकाजानंतर सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे। आमदारांनी कॉन्क्रीट रस्ते बांधून देण्याचे आश्वासन दिले होते, पण काम पूर्णत्वाला नेले नसल्याचा आरोप जनतेकडून होत आहे। गटरीचे लेवल बरोबर नसल्यामुळे पावसाचे पाणी घरामध्ये शिरते, ड्रेनेज व्यवस्था सुरळीत नसल्याने दुर्गंधी पसरते, स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे तहसीलदार गल्ली व पाटील गल्ली परिसरात प्रदूषण वाढत चालले असल्याची तक्रार रहिवासी करत आहेत। यावर तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडवली नाही तर महापौर व जिल्हा अधिकाऱ्यांकडे जाऊ असे माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील यांनी सांगत शासनावर व अधिकाऱ्यांवर आक्रोश व्यक्त केला। या ठिकाणी या शनी मंदिर परिसरातील समस्यांच्या बाबतीत सिटी न्यूज या वृत्तवाहिनीनं आज इथं भेट दिलेली आहे। या भागामध्ये या ब्रिज झाल्यापासून सर्व्हिस रोडचं काम केलं गेलेलं नाही आहे आणि या गटर्स जे दोन्ही बाजूला बांधलेले आहेत, एक बाजूला बांधले आहे, त्या गटरचे लेवल बरोबर नाही आहे। आता कालच आम्ही या सॅनिटरी कामगाराकडून हे काम गटरातला प्लॅस्टिक वगैरे काढून 4 ढीग मातीचे काढून ठेवलेले आहेत। या विभागामध्ये सॅनिटरी व्यवस्था एकदम कोलमडून गेलेली आहे आणि या पाटील गल्ली आणि तहसीलदार गल्ली बीपीमध्ये जवळजवळ एक परवाच्या पावसामुळे 2 फूट पाणी आतमध्ये शिरलं होतं, घरांच्या मध्ये शिरलं होतं। तेव्हा या ठिकाणी आमदारांची निवड होऊन 1 वर्ष झाली। त्यांनी येऊन दोन्ही बाजूचा सर्व्हिस रोड भंगी पॅसेज कॉन्क्रीट करून देतो म्हणून आश्वासन देऊन गेले। त्याच्यानंतर निवडणुका आल्या, बजेट नाही, ह्या सगळ्या कारणानं ह्या भागामध्ये अन्याय फार व्हायला लागला आहे। नगरसेवक नावालाच आहेत, इथे त्यांनी स्थानिक लक्ष देत नाही आहे, त्यांना आपल्याला मतं पडली नाही ते असं त्यांचं म्हणणं आहे। तेव्हा या समस्येला, या परिसरातल्या समस्यांना कोणी पण वाली नाही आहे। महानगरपालिकेनं जर याच्यात दखल घेतली नाही तर आम्हाला रस्ता रोको करून हा प्रसंग महापौरांच्या आणि कमिशनरच्या निदर्शनाला आणावं लागेल। मी रणजित चव्हाण पाटील, माजी नगरसेवक, 96-2001 बॅचमध्ये होतो। दोन्ही साईडचे रस्ते व्हायला पाहिजेत, ब्रिजच्या बाजूचे, आणि ड्रेनेज सिस्टम बिघडलेला आहे। पाटील गल्ली ड्रेनेज सिस्टम आणखी कॉन्क्रीट करून व्हायला पाहिजेत। भांदूर गल्ली बोळा बॅगच्या भांदूर गल्ली तहसीलदार गल्लीचा भंगी पॅसेज दोन्ही बाजूचे सुधारले पाहिजेत, पण चोकतवाले काही लक्ष देत नाहीत, काय नाहीत, आणि कामगार नाहीत ही अडचण आम्हाला सांगतात। ही समस्या महानगरपालिकेने सोडवलं पाहिजेत। नाही, झाडू मारत नाहीत, काय करत नाहीत, येऊन बसतात आणि वेळ काढून जातात, बाकी काय नाही। ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी जनतेकडून केली असून यावर लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा केली जात आहे। विनोद कोलकार, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।